खरं मला काय म्हणायचं इकडे बघा माझा एक पॉईंट आहे ट्रस्टची जागा आहे या ठिकाणी या बोर्डवरची यादी पाहिल्यानंतर जर त्या लोकांनी जर कसली यादी घरपट्टी आणि नळपट्टीची जी यादी आहे समजा थकबाकीदारांची भरली त्यांनी थकबाकीदारांची थकबाकीदारांनी जर त्यांची पूर्ण फीस भरली तर शावगावला सुरळीतपणे पाणी पुरवठा येईल आणि शावगावच्या ज्या मूलभूत समस्या आहे पाण्याची तो प्रश्न लवकर कारण सुटेल। ह्या यादीमध्ये मोठमोठ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत, काही व्यापारी आहेत, काही दारूच्या धंद्यावाले आहेत। तुम्हाला वाटतं का हे लोक पाण्याची पट्टी भरू शकत नाहीत का? नाही, ते पाणी भरतील। आता एवढं मॅडमनी धडक कारवाई केल्यावर त्या लोकांना पट्टी भरावीच लागेल, कारण शावगावच्या आत्ता जे अतिक्रमण काढले मॅडमनी ती धडाडीची कारवाई हातात घेतली। आता दुसरे सर्जिकल स्ट्राईक आहे शावगाव, तर ते बरोबर लोक भरावंच लागेल ना त्यांना। आता मॅडम जे काम करतात ते योग्य आहे का कसं आहे? तसं हे पचणं अवघड आहे, पण काही वेळेस अशा गोष्टी करावंच लागतील। नाही, मग हे काम स्वागतार्थ आहे का कसं आहे? आता घरपट्टी भरणं हे महत्वाचीच गोष्ट आहे ना। घरपट्टी जर भरलीच नाही तर मग पाण्याचा प्रश्न कसं काय सुटेल? मॅडमच्या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता का? आता तसं पाहिलं मॅडमचा निर्णय पण योग्यच आहे ना।